रात्री फ्रुट्स खाऊ शकतो का? नाही, रात्री फ्रुट्स शक्यतो खाऊ नयेत. कारण की काय होतंय की रात्री आपण संध्याकाळी 6 वाजता किंवा 7 वाजता जर जेवण केलं, त्यामध्ये आपण सॅलड किंवा खिचडी खाऊ शकतो. पण फ्रुट्स हे शक्यतो सकाळीच खावे. की ज्याचा परिणाम काय होतो की फ्रेश फूड्स आणि त्याची जी काय पचनक्रिया जी आहे ती सकाळच्या वेळेत चांगली होत असते. संध्याकाळच्या वेळेस ही जी काही फळं आहेत त्याच्यामुळे आपल्याला ऍसिडिटी होण्याचे चान्सेस जास्ती असतात. शिवाय आपली झोप जी आहे ती जर पुरेशी नसेल तर त्यामुळे आपल्याला वॉमिटिंग वगैरे सुद्धा होऊ शकतं. रात्री फ्रुट्स आणि खाल्ल्याने शिवाय काय होतंय की रात्रीच्या वेळेस आपण जर केवळ जर फ्रुट्स खाल्ले तर ते करताना हे कमीत कमी नुसतं फ्रूट डाएट किंवा उपवासाच्या दिवशी फळं खावी. जेणेकरून काय होतं की दिवसभरातलं आपलं जे काही जेवण आहे ते आपण न घेता केवळ आपण फ्रुट्स डाएट वरती असतो. मग डिटॉक्स करताना की जिथे आपण फळांचा वापर करतो की एक आठवड्यातून एक दिवस आपण डिटॉक्स डाएट घेतलं पाहिजे की ज्यामध्ये आपण फळांचा रस, नंतर प्रत्येक लिक्विड डाएट किंवा लिक्विड गोष्टी जास्त घेतल्या पाहिजे आणि त्या दिवशी तुम्ही फ्रूट डाएट म्हणून घेऊ शकता. मग असा एखादा दिवस जेव्हा असतो की तुम्ही लिक्विड डाएट वर जाता, फ्रुट्स खाता आणि तुम्ही थोड्या वेळापूर्वी बोललात की तुम्हाला लेथार्जिक नाही वाटलं पाहिजे, डोकेदुखी नाही झाली पाहिजे. मग जर ते झालं तर ह्याचा अर्थ जे तुम्ही करताय ते चुकीचं आहे. कुठेतरी आपल्या शरीराला उपयुक्त होत नाहीये, त्याचा हम्म. वेगळा परिणाम होतो आहे. आता सुरुवातीला जेव्हा आपण साखर घेत नाही किंवा साखर कमी करतो त्यावेळेस साहजिक आहे की आपल्याला कमतरता वाटणं किंवा डोके दुखणं. परंतु एक आठवडा झालेला आहे, परंतु त्यानंतरही तुमची जी काही कंप्लेंट आहे ती पूर्ण झालेली नाहीये. मग अशा वेळेस काय होतंय की तुम्हाला जी काही प्रथिने किंवा कर्बोदके आपण त्या स्वरूपात जी काही शुगर गेली पाहिजे असते किंवा ग्लुकोज त्या स्वरूपात जे गेलं पाहिजे ते जात नाही. केवळ आपण प्रोटीन डाएट किंवा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असलेली जी काही फळं आहे ज्यामध्ये आपण प्रोटीन्स आणि हाय फायबर डिश जे वापरतो त्याचं तुम्ही ग्लुकोज इनटेक दिवसभरात होत नसेल तर तो जो डाएट आहे तो आपल्याला योग्य नाहीये.